आईच्या गावात याचा हॉर्न आहे की काय? हा ब्रिज काय बहुतेक यावर्षी पण काय बनायचं नाही. तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा, प्रसन्न होतं. स्टार्ट वरूनच आहे. You want thrill? Come to Konkan. मस्त मस्त. सो भाई साहब, आपण निकल चुके हैं. मराठी कोकणात जातो आपण मराठी, शिमग्याला जातोय मराठी. निघालोय. आता वाजलेत प्रॉपर 11:35. लोक आता झोपणार आहेत आणि आम्ही राईड करणार आहे. कॅमेरा अँगल कसा आहे काय आहे काही आयडिया नाही आहे मला. मी थोड्या वेळाने पुढे जाऊन बघतो, कारण का इकडनं आधी निघणं इम्पॉर्टंट आहे. डोंबिवली क्रॉस करणं म्हणजे एक डोक्याला शॉर्ट झाला आहे हल्ली. एवढी ट्रॅफिक लागते. आणि आता तर ते मेट्रोचं काम काढलं ह्या लोकांनी, तर साले रात्रभर ब्लॉक घेऊन बसतात ते लोक. अख्खा मानपाडा ते सोनारपाडा शिलफाटा सगळं ब्लॉक करून ठेवतं. तुम्हाला बाहेर डोंबिवलीच्या बाहेर भेटतो थांबा. तर तिकडे जाऊन कॅमेरा अँगल ॲडजस्ट वगैरे बघू. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हे आमचं छत्रपती शिवाजी महाराज चौक. पहिले घारडा सर्कल या नावाने ओळखलं जायचं, आता नाव चेंज. बघूया डोंबिवली 2 दिवसानंतर कशी दिसते, म्हणजे काय बदल काय होतं काय. जनरली एक हफ्त्यानंतरचे ट्रान्झिशन बघायला भेटलेले आहेत, बट 2 दिवसात काय एवढा फरक पडणार नाही. मला वाटत नाही की काय फरक पडेल. खड्डे तसेच राहणार आहेत. खड्डे बुजवले जाणार नाही आहेत. कन्स्ट्रक्शन काम चालू तसंच राहणार आहे. ट्रॅफिक होणारच आहे. काय आणि काय साला हे दुःख काय खतम नाही होता बे. असो, 2 दिवस या धावपळीपासून लांब असू आपण. मी महाशय मगाचपासनं नॅरो फील्ड ऑफ व्ह्यूवर शूट करतो. काय बोलायचं, आता चेंज केलं आहे. आता इथे सगळं ॲडजस्टमेंट बघतो एकदाचं फायनली. ग्लोव्ज घालतो आणि मग सटूया आपण. आता तरी वाईडमध्ये होतं आहे का नाही. एक तर माझी सवय सुटली आहे ना, त्याच्यामुळे अजून वांदे होतात. आता हा फील्ड ऑफ व्ह्यू जरा एकदा चेक करतो मी. लफडे नको परत पाहिजे आपल्याला. लाईव्हमध्येच करून घेतो. ओके, मगाशी मी बोलत होतो ना मेट्रोचे कामधंदे, ते हेच. आजकाल ना ह्याच्या खालनं जाणं पण म्हणजे भीतीदायक आहे. ते मुलुंडचं सीन तुम्हाला माहिती असेल की नाही माहीत नाही, बट वरनं एक स्लॅब कोसळला होता, गर्ड वॉट एव्हर. म्हणजे साईड वॉल जी होती ना ती खाली पडली होती. त्याच्या खाली ऑटो आणि एक कार गेले. आता इकडचा पण ह्या लाईनचा, या कल्याण शिरफाटा या लाईनचा, डोंबिवली लाईनचा पण ना एक पिलर वाकला होता. म्हणजे आधी सिमेंटचे हे पिलर उभे करायच्या अगोदरच जी सळ्या आहेत ना या, त्या वाकल्या होत्या. तर कुठला होता पिलर ते काय आयडिया नाही आता, पण इकडचा सोनारपाड्या साईडचाच कुठला तरी होता. असले डेंजर काम आहेत ना इथले बाबा. आता अँगल ठीक आहे ना, आता अँगल आय गेस तरी प्रॉपर असला पाहिजे, कारण का मी आता चेक केलं मोबाईलवरनं कनेक्ट करून सुद्धा, तर ओके वाटलं मला. बाकी बघूया थोडं पुढे जाऊन. आता इथून डायरेक्ट बदलापूर हायवेला भेटतो, नाही तर इथली धूळ खात जाण्यात काय पॉईंट नाही आहे. बघायला ताप आहे डोंबिवली आता हल्ली. हा सिग्नल सदानी कदा लालच असतो आणि इथले ट्रॅफिक म्हणजे बाबा. तो आता 100 सेकंड दिसतो आहे, बट त्याच्या अगोदर तो ऑलमोस्ट 300 सेकंड होतं. म्हणजे टोटल 300. आता मिनटात मोजायला गेलं तर माझा मॅच कच्चा आहे भाई. पण 300 सेकंडचा सिग्नल कुठे असतो भाई. आता अजून पुढे एक लागेल तिकडे कळंबोळी बायपासला, तिथे पण थांबा. गाड्यांच्या लाईनी बघितलं, बऱ्याच गाड्या अशा आहेत ज्या गावी निघाल्या आहेत, कोकणात निघालेल्या आहेत. आणि आपण अशा रीतीने पोचलेलो आहोत पळसपे दी फाटा. पळसपे फाटा वॉट एव्हर. बापरे, शॉपिंग मॉल त्या दिवशी फक्त असं बघितलं होता, काम चालू होतं. आता तर बाबा झगामगा मला बघा. आता बघूया झगामगा मुंबई गोवा हायवेला. बघा कसा आहे मुंबई गोवा हायवे. खरं तुझ्या नायानाची टांग तुझ्या रे. खरं म्हटलं तर ना मला ॲक्च्युली सकाळचं दाखवायचं होतं, म्हणजे डे टाईममध्ये दाखवायचं होतं, बट
काय आहे ना की लास्ट टाईम आपण गेलो होतो ते 1 तारखेला गेलो होतो, तेव्हा थंडी असते, सकाळची पण असते, म्हणजे बऱ्यापैकी चिल वातावरण असतं. आता कसं झालं आहे, आता आपण आलो आहोत मार्चमध्ये, आणि मार्चमध्ये जास्त थंडी नसते, पण आज रात्री आहे तर रात्री नाईट राईडमध्ये आपल्याला गारठा लागणार आहे. म्हणजे इथे थोडंफार फील होतं आहे, पुढे जाऊन अजून होईल, शक्यता फार आहे. ह्या ज्या बसला लाईट्स आहेत ना, या साईडला व्हाईट लाईट ज्या आहेत ना, त्या सगळ्या गाड्यांना मॅन्डेटरी केल्या पाहिजेत. ये बड़ी अच्छी बात कही आप. कारण का काय माहिती आहे, साईडचा जो व्ह्यू असतो ना तो ॲक्च्युअलमध्ये ना आरशात वगैरे दिसत नाही. सगळ्यांना म्हणजे 4 व्हीलरवाल्यांना जास्त करून मी प्रिफर करीन अशा लाईट्स. मला जी टिप लागली होती ना ती खरी आहे. नाही, हे कर्णा घाटामध्ये चढण जिथे आहे तिथे रंबलर्स लावलेले आहेत, हे असे फालतू. चढायच्या टायमाला कशाला पाहिजेत भाई? उतरायच्या टायमाला असतील ओके ठीक आहे, मान्य आहे. चढायच्या टायमाला कशाला पाहिजे तुम्हाला? मला ना KTM वर ना दया येते. काय माहिती आहे, ह्या बजाजने जे टेक ओव्हर केले ना KTMला, तो टायरचा साईज बघा, दिसत असेल तर टायरचा साईज बघा त्या पल्सर 125चा. ये सब क्या देखना पड़ रहा है. म्हणजे लिटरली काय, म्हणजे काय, सायकलचा टाक लावून द्यायचा ना. This is business. आणि भाईसाहेब थंडी आहे, थंडी आहे. ऑब्विसली आता कर्नाळ्यामध्ये आहे तर थोडंफार गार लागेलच, बट गावाला जाताना आज रात्री थंडी लागणार आहे. आणि मी सध्या ना अंदाजा घेतोय गाड्यांचा, कारण का गाड्या एवढ्या आहेत बापरे, म्हणजे शिमग्याला माणसं जात आहेत एवढी. आता तर इथे सिटीमध्ये आहे म्हणून एवढं दिसत आहेत, पुढे अजून ढाब्यावर वगैरे असे साईडला वगैरे माणगाव सिटीमध्ये वगैरे दिसले तर दिसतील, जास्तच दिसतील. लोक मस्त बॅगा बिगा भरून भरून एकदम कोंबून घेऊन चाललेत गाड्या. चलो थोडा रोडवर फोकस करतो आपण. कमसे कम कासू वगैरे सोडवेपर्यंत तरी मला फोकस करावाच लागेल, कारण का रस्ता कसा आहे ॲक्च्युली माहीत नाही आहे. भेटतो तोपर्यंत तुम्ही रोड शॉट्स एन्जॉय करा. आधीमध्ये जे काय असतील तुम्हाला ट्रॅफिक दाखवतो, गाडी किती गाड्या आहेत रस्त्याला ते बघा तुम्ही. एन्जॉय नाईट राईड. तुम्हाला गाड्या बघायच्या आहेत ना, गाड्या ह्या बघा, गाड्याच गाड्या. आणि कोण म्हणतं रस्ते खाली आहेत? गौरी शंकर, वक्रतुंड, महाकाय, बेटा सगळेच आहेत. ओ माय गॉड. ट्रॅफिक जॅम. आणि लोक म्हणतायत माझ्या घरच्यांना टेन्शन हा आहे की गाड्या नाहीत रस्त्यावर. हे काय मग? लोक मुंबईच्या रिक्षा MS03, 02, 05, 4 सगळ्या पासिंग बघितले मी. रिक्षा घेऊन चाललेत गावाला बाई. लोक जातात म्हणत, त्यात काय नवीन एवढं नवल नाही आहे, पण किस खुशीमध्ये ट्रॅफिक लागली आहे ही. आईच्या गावात याचा हॉर्न आहे की काय? कॉलिस सगळ्यात बेस्ट गाडी, कोकणात जायला सगळ्यात बेस्ट गाडी म्हणजे ओल्ड टाइम्समध्ये. भाईसाहेब ही गाडी म्हणजे क्रेज होता, क्रेज. आम्ही मामाच्या गावाला जायचो ना तेव्हा ती कॉलेज घेऊनच जायचो. आठवण आहे ती, म्हणजे बघितलं ना की भारी वाटतं. आत्ताची जी आयला ही आर्टिका फर्टिका ज्या आंडू पांडू गाड्या आहेत ना, मी का घालतो ह्यांच्या नावात मला पण कळत नाही. आजकालच्या ज्या आर्टिका फर्टिका गाड्या आहेत ना, त्यात बच्चू होत्या, बच्चू आहे तिच्यासमोर. अरे मॅटर काय झालं आहे पण आईच्या गावात पुढे एकच लेन चालू आहे. म्हणजे हा रस्ता झालेला नाही आहे. कासूपर्यंत जेवढा व्हायचा होता तेवढा झालेला आहे, बट इकडचा रस्ता झालेला नाही आहे. आम्ही क्या करे, निकालना तो पडेगा. ह्याच्यातनं नाही निघणार भाई. हा कुठला पॅच आहे माहिती आहे? हा जो कासू आणि आपला जोशीवडेवाला जो पॅच आहे ना तो आहे. जोशीवडेवाल्याला यायला अजून टाईम आहे तसं बघायला गेलं तर. देवरूख मुंबई ती वाली ही नाही. हिचा मागे पण बोर्ड लावायला सुरुवात करा बाबा, म्हणजे कळेल तरी गाडी कुठची आहे. ही खेड्यातली गाडी आहे, पासिंग म्हणजे आगरातली खेड्यातली आहे. पासिंग पिंपरी चिंचवड आहे, बहुतेक 14 पिंपरी चिंचवडच असावं. आता मी नागोठण्याच्या पॅचला आहे आणि नागोठण्याचा पॅच म्हणजे काम चालू आहे, ब्रिजचं काम चालू आहे, रोडचं पण काम चालू आहे.
रस्ते बनवतात ते, एक आहे अंडरपासेस पण चालू आहेत, वरनं ब्रिजेस पण चालू आहेत, 2-3 ब्रिज आहेत कंटिन्यू लाईनमध्ये आहेत ज्यांचं काम चालू आहे. बाकी रोड तो पहिला खराब आहे तो आहेच बघा, हे असे मध्ये मध्ये आहेत. बाकी कासू आणि त्याच्या पुढे थोडाफार इथपर्यंत रोड चांगला आहे, डिसेंट इनफ आहे. म्हणजे त्या लायकीचा नाही आहे की त्याची तारीफ करावी की बाबा तो काय म्हणतात एकदम स्मूथ मक्खन रोड, त्यातला नाही आहे, बात तो सही है. बट आहे, डिसेंट इनफ आहे. आणि गाडी तर आहे डगमगते एवढं नक्की आहे. म्हणजे प्रॉपर प्लेन नाही आहे तो, मार्किंग वगैरे सगळी केलेली आहे त्या रोडला, सो एवढा काय इश्यू नाही होत. मी ऑलमोस्ट 70-80 वर जात होतो, क्रूज करत जात होतो. बघितलं असालच तुम्ही. आता हा नागोठण्याचा थोडाफार पॅच घाणेरडा आहेच. करायचं काय आता मी विचार करतोय. आता झालेत किलोमीटर ऑलमोस्ट 99.9 किटाणू, आणि आता आपले 100 किलोमीटर कंप्लीट झालेले आहेत. लोक डागाडूर पंढरपूर आहे इकोमधले, तो ड्रायव्हर आहे त्याच्या बाजूचा फक्त जागा आहे, बाकी मागे बघा सगळे टूल आहेत. काय पडलेलं नाही आहे. A few moments later. 100 किलोमीटर कंप्लीट झालेले आहेत आणि आता मी आहे पाली फाट्याला. इकडे गेला आपला मुंबई गोवा हायवे, इकडनं जरा खाली उतरून आणली खाली गाडी. बरेचसे लोक आहेत. आता थोडा हेल्मेट काढतो, थोड्या डोळ्यातली घाण साफ करतो, कारण का मला माहिती आहे धूळ डोळ्यात गेलेली असणार आहे. चष्मा घालणार होतो मी, बट लफडा काय झाला, हेल्मेटच्या आतमध्ये चष्मा घातल्यावर साला फॉग ऑफ होतोय, चष्मा घालून उपयोग नाही, वांदे झाले असते. थांबा जरा फ्रेश होतो. आता लागणार आहे आपल्याला थंडी. चलो, मी विंटर ग्लोव्ज वगैरे सगळं घातलेलं आहे मस्तपैकी. आता इकडनं आपल्याला गारठत जायचं आहे. गारठत थोडं जरा फ्रेशन अप झालं, फ्रेशन अप, थोडी बाईक पण पुसली, धूळ आता लागणार आहे घाट. इतका वेळ या घाटातनं गेलो आहे ना मी, पण मला या घाटाचं नाव माहिती नाही अजूनपर्यंत. लहानपणापासून इतका वेळ गेलेलो आहे मी या घाटातनं, पण या घाटाचं नाव माहीत नाही मला. सो आता आपण ऑलमोस्ट महाडला पोचू. 100 किलोमीटर झालेले आहेत, 103 झालेले आहेत ॲक्च्युली. आणि सोबतच बच्चा आपले विकीचे 49,000 किलोमीटर्स होणार आहेत लवकरच. ओन्ली 42 किलोमीटर्स टू गो. काय मस्त आहे ना, म्हणजे काहीतरी एक अचीवमेंट एका राईडवर होते. बरेचसे किलोमीटर्सचे अचीवमेंट माझे राईडवरच झालेले आहेत. बट ऑलमोस्ट हाफ सेंचुरी मागणार आहे आपली क्विकी थोड्याच दिवसात. उसके अलग ही मजे. मग आता हिला आय गेस 9 वर्ष होतील, पण 9 वर्षातसुद्धा मला पिढ्या कमीच आहे. ते पिढ्याच्या गोष्टी ज्या होत्या ना, ज्या आता हल्ली 1 वर्षात ज्या राईड झाल्या नाही, त्या सगळ्या काय पराक्रम होते, काय माझ्या चुका होत्या. म्हणजे लिटरली होती छोटीशी गोष्ट, बट त्याच्या नादात बरंच काय झालं. त्याच्यावरनं मला कळालं की माझ्या गाडीला मी जास्त अजून ओळखत नाही आहे. अजून बरंच काय गोष्टी शिकायच्या बाकी आहेत माझ्या गाडीमध्ये स्वतःला. एक चोक केबल, त्या एका चोक केबलने माझे चोक करून टाकले सगळे. म्हणजे त्या एका चोक केबलने इतके ताप दिले ना डोक्याला, इतका ताप दिला ना की काय मी ट्राय केलं असेल. कार्बोरेटर 10 वेळा साफ केला आहे, हे बदल ते बदल. स्टार्टर मोटरमध्ये खराब झाली होती, ती बदलली. तिथं तर जेन्युइन होतं, कारण का ते जे आतमधले जे मोटरची जी फिन असते ना, ती आतमध्ये सगळी कट झाली होती, तर ती नवीन टाकली मी. ते सगळं झालं. नंतर मग काय बदललं, रिले बदलला होता. ते सॉल्व होत नाही करत शेवटी मग मी गॅरेजवाल्याकडे घेऊन गेलो. मी हार मानली, लिटरली मी हार मानली की बाबा नाही बाबा आता माझ्याने होत नाही. मी गपचूप घेऊन जातो, गॅरेजवाला सांगेल काहीतरी असेल त्याच्या मागे कारण, तो सांगेल. त्यांनी एक फक्त बघितली गाडी, तो बोलला की चोक खराब आहे, वायर खराब झाली चोकची, म्हणून ती धूप सोडते. आणि इतका कार्बन झाला होता की बापरे बाबा. म्हणजे जर एखाद्याने जर तोंड गाडीच्या एक्झॉस्टच्या इथे येऊन ठेवला असता ना भाईसाहेब, त्याचा कार्बन फेसपॅक झाला असता, एवढं कार्बन सोडत होती. आणि त्यासोबत फ्यूलचे पण लफडे. फ्यूल आतमधनं म्हणजे त्या कार्बनसोबत फ्यूल पण येत होतं, वेट होता एकदम. कार्बन पण पाणी टाईप येत होता, म्हणजे फ्यूल तर जातच होता. फुकटच गेला आहे भरपूर वेळ. ती फ्यूल जेवढा पण भरला तेवढा तो फुकटच गेला आहे. आणि त्याच्यानंतर सगळं सॉर्ट करेपर्यंत मग ते एका चोक केबल ती बदलली, आणि त्याच्यानंतर हळूहळू सगळं सॉर्ट झालं. आता सगळं क्लिअर आहे, आणि आता अजून तरी मायलेज चांगला देते. आता ह्या ट्रिपमध्ये बघूया आपल्याला मायलेज किती भेटतोय, कसा भेटतोय, किती परफॉर्म करते गाडी. आता तर हायवेला आहे म्हटल्यावर तर सुसाट जायलाच. सो त्या गोष्टीतनं मी एक शिकलो की बाबा नाही, अजून बरंच शिकायचं आहे.
म्हणजे येतं ना, यातला भाग नाही, बट कुठल्या बाबतीत कुठला अंदाज चुकेल याची गॅरंटी मी देऊ शकत नाही. काही गोष्टी अशा असतात ना की एक गोष्ट जर खराब झाली असेल ना तर त्याचे कारण 10 असतात. आपण त्यातले 10 मधले 6 बघतो, 8 बघतो, बट तो एक कारण ना असा सुटून जातो की ज्याच्यामुळे मेन ते खराब झालेलं आहे आणि तेच विषय झाला. बट ते आता मला कळालं आहे, आता मी ते प्रॉपरली लक्षात ठेवलेलं आहे की कुठल्या गोष्टीमुळे काय काय खराब होऊ शकतो आणि तेवढा एक्सपेरिमेंट मी माझ्या गाडीवर स्वतः तरी करू शकतो. याचा अर्थ असा नाही भाई साहब की जो मैं जिक्सर फ्रिक्स का जो प्लेलिस्ट निकालता हूँ ना, वो काम बीम करता हूँ, वो फेक है, ऐसा कुछ नहीं है, सब रियल है. खुद की गाड़ी पे काम करता हूँ, जो प्रॉब्लम होता है वो दिखाता हूँ, सॉल्व भी करता हूँ और वो सॉल्व होता भी है. ह्या बाबतीत जरा मी चुकलो ते थोडाफार गडबड आणि इगो इश्यूज की मीच माझी गाडी रिपेअर करणार, मीच सगळं सॉर्ट करणार. तर ठीक आहे, कुछ गलतियों से ही सीखता है इंसान. अजून आपल्याला बराच पल्ला गाठायचा आहे, बराच पल्ला गाठायचा आहे. आत्ताच आपण अजून कोलाडला पण नाही पोहोचलेलो आहोत. नाही, मी लेटच चालू केली आहे राईड म्हटल्यावर, तर कायच होणार, हळूहळू जाऊया, काय काही नाही आहे, गार लागतं आहे. चलो, बाकी आता थोडा हळूहळू रोडचा अपडेट तुम्हाला देत जातो. आता थोडे गाडी कमी दिसायला लागलेत, म्हणजे आता सुसाट होतील ना लोक. आता काय लोणेरीपासून रोड सुसाटच आहे, तर कोणाला काय पडलेली नसते भाई, दे खेचून. आता मी पण खेचणारच आहे तसं, पण जाऊया हळूहळू सुसाट. चलो, मिलता हूँ मैं अभी खेडमध्ये, कारण का खेडच्या इथे जाऊन थोडा वेळ थांबूया, बॅटरी बदलायला लागेल, कारण का 50% आहे. आता जास्त बडबड केली तर पटकन उतरेल, म्हणून पटापट बोलतोय तुम्हाला आणि भेटूया आपण खेडला. चला. A few moments later. कोलाडमध्ये पोचलो आहे मी आणि काय दिसतंय ते म्हणजे नवल. कोलाडमध्ये ब्रिज बांधायला घेतलेला आहे, कधी नव्हे तो सुरुवात पण झाली नव्हती गेल्या वर्षी, ते आज जरा जास्तच प्रगती दिसते. तुमच्या गावाचे कंटेनरवाले ना झटका देतात, जरासा खड्ड्यात काय पडला धान धून बाबा, क्यों हिला डाला ना, असं वाटतं साला पलटीच झाला. अँड वी आर इन माणगाव ब्रो. वाजलेत आत्ता 3:30 होत आलेले आहेत आणि 3:30 वाजता मी माणगावात आहे. 11:30, 12:30, दीड, अडीच, 3:30, 4 तास लागले मला इथे यायला. आता माणगावमध्ये पण पब्लिक आहे. 49,000 किलोमीटर्स झालेले आहेत. महाडच्या पहिलेच लोणेरे जवळ आलेलं आहे, लोणेरीच्या आसपासच झालेले आहेत. फोटो काढून घेऊ देत. पाच 5% बॅटरी आहे इथेच आणि समोर आपला कशेडी बोगदा आहे. इथे बरंच बदल झालेला आहे, रस्ता बऱ्यापैकी स्मूथ केला आहे. ब्रिजेसला जे मध्ये हे होते ना, काय बोलतात त्याला, टर्न बिन, मी थांबूनच बोलतो. तिकडे आपला कशेडी बोगदा आणि इथे बरेच बदल घडलेले आहेत. इथे ॲक्च्युली आता लाईटिंग पोल लाईट वगैरे लावलेली आहेत बऱ्याच. अगदी ह्या टनल रोडच्या स्टार्टिंगपासून पोल लाईट लावलेले आहेत. सध्या ऑन नाही आहेत, बट इकडचे टनलच्या जवळचे तरी ऑन आहेत. बाकी नंतर जेव्हा हे सगळे लाईन पूर्ण ऑन होईल ना, पोलची लाईट, हा रोड पूर्ण लिटअप होणार आहे आणि वरनं घाटातनं पण बाप दिसेल, एकदम मस्त दिसेल, एकदम कडक. आता टनल क्रॉस करणार आहोत. एक बॅटरी डाऊन झालेली आहे, ती चार्जिंगला लावलेली आहे. बघूया आता टनल कसा आहे. टनलमध्ये आय गेस व्हेंटिलेशनचं पण चालू केलेलं आहे, कारण का मशीनचा आवाज येतोय म्हटल्यावर चालू केला असावं. आणि दोन्ही टनल चालू आहेत, टू अँड फ्रो यायला, सो काय टेन्शन नाही आहे. आता प्रॉपरली ओपन झालेले आहे. आता पटापट इकडनं निघूया. आता आय गेस 200 किलोमीटर झालेले आहेत. खेड्यात जायपर्यंत आय गेस 210 किलोमीटर होऊन जातील. इथेच ब्रेक घेतला, बॅटरी चेंज केली. आता पुढे निघूया. महाडचा रस्ता सुसाट आहे. सुसाट म्हणजे कायच्या काय सुसाट आहे. आणि लिटरली तिथे मी लक्झरी बसेससोबत मस्तपैकी क्रूज करत होतो. 80-90 चालू होतं मस्तपैकी. आमचं मजा आली, दिल खुश हो गया. अरे हेच याचं हे निघालं रे कवर. याला माणगाव क्रॉस केल्यानंतर तिकडे लोणेरेपर्यंत येईपर्यंत क्रूज कंट्रोलवर टाकत होतं, तेव्हाच पडलं. टनल व्हेंटिलेशनचं सिस्टम आहे आय गेस.
फुल ऑन लाइटिंग आहे, फुल ऑन लाइटिंग. लाइटिंगने चकाचौंध करून टाकलेले आहे एकदम, पण भारी वाटतंय. त्या मायला क्रॉस पण केलं रे लगेच. कधी आत घुसलो आणि कधी बाहेर आलो ते पण कळालं नाही. हे बघा इथे तुम्हाला दिसत असेल. एक मिनटं. हां, हे वरती पोल दिसतात ना, हे सगळे लायटिंग अख्ख्या पॅचमध्ये लायटिंग आहे. म्हणजे एकदा सगळं ह्यांचं वर्किंग काम झालं ना, इलेक्ट्रिफिकेशनचं वगैरे, तर काय रोड दिसेल हा. म्हणजे लिटरली वरनं जेव्हा घाटातनं येईल ना कोण, आता घाटातनं बहुतेक तरी मोस्टली येणं बंदच आहे, पण बहुतेक तरी आता घाटातनं कोण जातच नाही. आणि त्या आता एवढं सुनसान घाटातनं जाईल कोण. मग ना 201 किलोमीटर झालेले आहेत. एवढ्या मोठ्या ट्रकचा हॉर्न पीप पीप. आता हा जो ब्लॉग येईल त्याच्यामध्ये आपले 2000 सबस्क्रायबर्स कंप्लीट झालेच पाहिजेत. ते तुमचं काम आहे. कोकणातला व्हिडिओ, शिमग्याचा व्हिडिओ टाकतोय, बाईक राईड, नाईट राईडवाला व्हिडिओ टाकतोय. बघणाऱ्यांनी सबस्क्राईब करा. तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. अजून व्हिडिओ बाकी आहे म्हणा, बट आत्तापर्यंत जेवढा बघितला असाल तेवढा जर आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा. कारण का मेहनत आहे. एक तर गारटलो आहे मी, त्याच्यामध्ये हा व्हिडिओ शूट करतो आहे आणि गाडी चालवतो आहे, पण लक्ष पण देतो आहे, फोकस पण करतो आहे, मोटो ब्लॉग पण करतो आहे, सगळं करतो आहे. सबस्क्राईब करा जर तुम्ही नवीन असाल चॅनलवर, आणि जुने असाल तर लाईक करा आणि सगळ्यांना शेअर करा यार. तुमच्या लोकांना, तुमच्या फ्रेंड्सला, फॅमिलीला सगळ्यांना शेअर करा. मला प्रश्न हा पडला आहे, मार्चमध्ये एवढ्या रात्री गार कसं काय आहे. गावात आलो आहे मान्य आहे, बट ठीक आहे, तरी पण यार. आणि एकदा स्पीड स्लो केली ना हिशोब, नंतर पळवायची इच्छा होत नाही आणि नंतर गार लागत राहतं. जाऊ दे, जास्त बडबड आता गेली तर बॅटरी संपेल, तोपर्यंत ती चार्ज होणार नाही. चला भेटतो तुम्हाला. तुम्ही तोपर्यंत रोड एन्जॉय करा. रोड दाखवतो तुम्हाला मी मस्त काय काय चाललंय हा ब्रिज काय बहुतेक यावर्षी पण काय बनायचं नाही. यावर्षी म्हणजे काय, यावर्षीचं सोडूनच द्या, पुढच्या 3-4 वर्ष तरी अजून बनायचं नाही वाटतं. चिपळुणात पोचलो. वाजलेत आता 5:30. बहुतेक रत्नागिरीत घुसायला मला 7:30 वाजतील. 253 किलोमीटर झालेली आहे. मी आता थांबत नाही आहे जास्त कुठेच. पटापट 2-3 मिनटाचे असे ब्रेक घेतो, जरा स्ट्रेच मारतो आणि निघतो लगेच. अरे जरा बऱ्यापैकी तरी झालेलं आहे रे. म्हणजे असं स्लॅब बिप टाकलेले आहेत वाटतं. म्हणजे होईल मार्गावर आहे. मगाशी ना एक जोक झाला, जोक. म्हणजे मी लोटे MIDCमधनं जात होतो, तर लोटे MIDCमध्ये मधून जात असताना मी गाणी ऐकत होतो ना. हेल्मेटच्या आतमध्ये मी लावलेलं आहे हेडसेट, तर ते गाणी ऐकत होतो. तर गाणं हा लागला होता, स्वर्गापेक्षा सुंदर असा आमचं यो कोकण. तो वाला गाणं लागला होता. तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा, प्रसन्न होतोला मन. कोकणाबद्दल एवढं मस्तपैकी गाण्या थ्रू एक्सप्लेनेशन चाललं आहे, सुंदर वर्णन चाललं आहे. आणि त्या लाईनला म्हणजे स्वर्गापेक्षा सुंदर असा आमचं यो कोकण, तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा, प्रसन्न होतं. हा जो पॅच होता ना त्यावेळेला, इथे बाजूला लोटे MIDC आहे, तिकडनं वास मारतोय आणि इथे हा गाणं आहे. मी म्हटलं काय आहे यार. पण ॲक्च्युली खरं सांगायला गेलं ना, जोक्स असाईड, लोटे MIDC गायब करायला पाहिजे. अरे वाट लावून ठेवले. आता तर वास नव्हता एवढा, पण जेव्हा बऱ्याच वेळा मी रात्रीचा आलो आहे ना, प्रवास केलेला आहे इकडनं गाडीच्या, 4 व्हीलरच्या काचा वर असल्या, AC ऑन असला, ACचं व्हेंटिलेशन इंटरनल जरी असलं कॅबिनमधल्यामध्ये, तरी पण ह्याचा बाहेरचा स्मेल कसा काय येतो देव जाणे. इतका घाणेरडा स्मेल येतो ना. मला ते गाणं आणि हा पिक्चर समोर जे दिसतंय आणि जे गाण्यामध्ये गाणं वाजतंय, त्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक वाटला काही क्षणासाठी. म्हणजे जुना कोकण जे होतं ना भाईसाहेब, तुम्हाला सांगतो, आमचं हे लाडोबा आहे ना, लाडोबा आमचं हे, आणि तिकडे घरी एक आहे लाडोबा,
पार्किंगमध्ये. सध्या तिला काढत नाही आहे ना मी. या 2 लाडोबांमुळे मी कोकण फिरतोय आणि फिरत राहीन. थँक्स टू दिस बच्चा अँड दॅट बच्चा जो घर पे अभी है. सो हे अशा गोष्टी आहेत, म्हणजे बदल भरपूर झाला आहे. हे हायवे वगैरे आहेत, पण जुनं कोकण ते कोकण होतं भाई साहेब. आता हल्ली काय होतं आहे की सगळं मॉडर्न करत चाललेत ना. त्याच्यामध्ये आता मी लिटरली ना कुठे बघितलं होतं मी, जिथे बिल्डिंगीचं नामो निशाण नव्हतं ना तिथे बिल्डिंगी झालेल्या आहेत. आणि इतक्या बापरे बापा बघवलं नाही मला ते. रात्रीच्या अंधारात पण त्या बिल्डिंगी एवढ्या दिसत होत्या, म्हणजे विचार करा की बाबा काय झालं असेल. आणि दुसरं म्हणजे मी वडखळवरनं तो ब्रिज आहे ना आपला मोठावाला, त्या ब्रिजवरनं येत होतो, खाली उतरत होतो. रेल्वे ट्रॅक तुम्हाला माहिती असेल, रेल्वे ट्रॅकच्या साईडला डोंगर आहे, म्हणजे ऑलमोस्ट स्टीप असा डोंगर आहे. तिथे लास्ट टाईम मी जेव्हा तो मेमू लोकलचा जो व्हिडिओ केला होता ना मी, त्यावेळेला मी बघितलं होतं त्या डोंगराच्या इथे ना असे बिल्डिंगी बांधत होते. म्हणजे कुठच्या कुठे काय बांधून ठेवले. त्यातल्या त्यात हा रोड एवढा बरा झाला आहे म्हणून एवढा पोहतोय मी, आणि गाडी एवढी मायलेज देते. आता मायलेज किती येईल काय आयडिया नाही, पण अजून पण आय गेस 100-100-125 किलोमीटर बाकी आहे. ते कळेलच आता किती किलोमीटर आहे गावापर्यंत जायपर्यंत. पण आधी माझा प्लॅन वेगळा आहे. मी सिटीमध्ये थांबणार आहे. सिटीमध्ये थांबून आरामात फ्रेश बीश होऊन आपल्या छोट्या डॉनच्या घरी सिटीमध्ये तिथे थांबणार. तिथे थोडा फ्रेश बीश होणार, आंघोळ करणार, मग तिकडनं पुढे जाणार गावात. पण असा हुलिया घेऊन मी गावात जाणार नाही. म्हणजे जायला काय हरकत नाही आहे, बट थोडा आराम पण होईल इथे, थोडा आरामात निघेन. पालखी तसं पण संध्याकाळी येणार आहे. मला आता आली आहे सुसू, बट आता इथे थांबूया कुठेतरी. आधीच गार आहे आणि त्याच्यात अजून हे येतं आहे म्हटल्यावर भाई साहब, मी विंटर ग्लव्ज घातलेत. रायडिंग ग्लव्ज नाही आहे ते, विंटर ग्लव्ज घालून मी गाडी चालवतो आहे. मला झोप आलेली नाही आहे. मी झोप पूर्ण करू शकतो, मला चान्स भरपूर आहे असं. अरे कहना क्या चाहते हो. त्या गाण्याची ना अजून एक खासियत मी बघितली, त्यातली ती लाईन भाई बा, तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा. लिटरली हकलला, तुम्ही या बघा आणि निघा. जोक मागतो यार, जोक मागतो, बट छान आहे गाणं. आता मस्त अशी गाणी लागतात ना, भारी वाटतं आहे ऐकायला. CNGची लाईन, बापरे बाप. मला म्हणून टेन्शन येतं बाबा कधी CNG गाडी आणली तर इथे वांदीत होतील. जाऊ दे, चला एन्जॉय करा. मी पण पळवतो थोडा. आता कामटे घाट लागेल. कामटे घाट नंतर अजून एक कुठला तरी घाट आहे, निवती का काय लक्षात नाही माझ्या, पण आय गेस तरी निवती का काहीतरी घाट आहे. तो एक घाट लागला की मग आपण पोचू ह्याला बाव नदीच्या इथे देवरुख फाट्याला, आणि तिथून मग आपण पोचू हातखांबावरनं निवळीवरनं रत्नागिरीवरनं थोड्या वेळाने कोळंबे. रत्नागिरी कोळंबे पण 2 आहेत. संगमेश्वर कोळंबे पण आहे आणि रत्नागिरी कोळंबे पण आहे. आपण रत्नागिरी कोळंबेवाले. चलो बघा तो वापस. जरा शेट आलेले आहेत ना आपल्यासमोर आता, लक्झरी बसवाले. तर त्यांच्या रिदमला ना जरा मॅच करायला मजा येते. ते भारी पळवतात. लिमिटमध्ये आहे पण त्यांचं. मी महाडला जे 2 बसेसला सोबत चालत होतो ना, 80-90 चाललं होतं त्यांचं. मस्तपैकी आरामात रमत त्यांच्या मागे मी 80-90 करूया. 80-90. चला तुम्ही रोड एन्जॉय करा, मी गाणी ऐकत एन्जॉय करतो. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण, या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सावर्डात आपण पदार्पण केलेला आहे. आणि इथे मला आठवलं की हां, ते वहिनीचं गाव आहे ते आहे एक. आणि दुसरं म्हणजे तिच्याच गावात एक मंदिर आहे, म्हणजे त्यांच्याच गावचं मंदिर आहे, मोठं मंदिर आहे, मस्त बांधलेलं आहे. त्याच्यामध्ये त्रिमुखी देवीची मूर्ती पण आहे. मी आपलं असं सहज बघण्यासाठी जरा शोधत होतो तो मंदिर, तेव्हा मला आतले पण फोटोज वगैरे बघायला भेटले. म्हटलं त्रिमुखी देवीसुद्धा आहे इथे, म्हणजे आपल्या गावातलीच देवी इथे पण आहे. सो आपण एकदा ट्राय करूया की वहिनीच्या गावात जाऊन त्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचं ट्राय करूया एकदा कधीतरी. देखेंगे. मंदिर मस्त आहे, 1 नंबर मंदिर आहे. जसं आपलं आहे ना, आपलं येलो ऑरेंज शेडमध्ये, त्यांचं आय गेस रेड कलरच्या शेडमध्ये आहे. रेड मरून शेड जो असतो ना
जांभा दगडाचा जो रेड कलर असतो त्या शेडमध्ये आहे बहुतेक तरी. मला आता इतकं लक्षात नाही आहे, बट आहे त्याच शेडमध्ये आहे बहुतेक तरी. बघायला खूप मस्त वाटेल ते. तुम्हाला दाखवीन मी जर माझा प्लॅन झालाच ना. अरे बापरे, माझा प्लॅन झालाच तर मग तुम्हाला मी नक्कीच दाखवेन. रत्नागिरी ओनली 69. आकडा गलत हो गया. चलो एन्जॉय. मी गाणी ऐकतो. रात्री राईड सुरू केलेली, आता सकाळ झालेली आहे. संगमेश्वरचा हा पॅच अजून पण तसाच आहे. 1 वर्ष झाला आईच्या गावात रे. आणि हा एक अपडेट तुम्हाला देतो की मला अजून एक टिप लागलेली आहे की रत्नागिरीला जर तुम्ही जात असाल तर इकडनं संगमेश्वरवरनं जो फुणगुस मार्गे जो जातो आहे ना रस्ता, तो नका घेऊ. कारण का त्याचा इथून स्टार्टिंगपासूनच 10 ते 15 किलोमीटर खूप खराब आहे. म्हणजे रोड नाहीच आहे. हे पेवर ब्लॉक पण नाही आहेत, एवढं लक्षात ठेवा. नुसतं धूळ माती आहे आणि खड्डे आहेत. सो तो घेऊ नका. अपडेट अशी आहे की इकडनं डायरेक्ट संगमेश्वर डेपोवरनं तुम्ही सरळ जाऊ शकता. कारण का संगमेश्वर डेपोपर्यंत हा रस्ता फक्त थोडाफार खराब आहे. बाकी नंतर तो पुढे तर बऱ्यापैकी झालेला आहे ऑलरेडी. आणि थोडा निवळीमध्ये असेल थोडाफार. हातखांबा तर ऑलरेडी झालेला आहे मोठा. तेवढंच फक्त बाकी आहे. बस बाकी काय नाही. बाकी ऑल गुड आहे. 1 नंबर. मगाशी एक पॅच आला म्हणजे तू मस्तपैकी क्रूज करतोय संगमेश्वरच्या स्टेशनच्या अगोदर. संगमेश्वर रेल्वे स्टेशन आहे ना, त्याच्या अगोदर तो एक पॅच येतो. फास्ट लेनलाच आहे. जर आलात तर संभावून या तिकडनं त्यावेळेला. संगमेश्वरच्या अगोदर थोडं स्लो करा. आला अचानक आला. मस्त 80पर्यंत क्रूज करतोय मी आणि अचानक फसकन आला एकदम. आयला कंट्रोल केली, काय झालं नाही. टेन्शन घेऊ नका, ऑल गुड. फक्त आपल्याला खबरदारी घेत या पॅचमध्ये चालायला लागणार आहे एवढंच. हा कुठचावाला पॅच आहे माहिती आहे तुम्हाला? हा तो एकदम टर्न यायचा ना, गोल असा राऊंड एकदम शार्प टर्न यायचा, तो वाला पॅच आहे. बऱ्यापैकी मोठा करून ओसाड करून टाकला एकदम. जसं गायब करून टाकलं आहे सगळं, असं झालं आहे. ही डायरेक्टली ब्रिजची एंट्री आहे. सुसाटवरनं जायचं एकदम. गाडी रेमटो होत आयुष्य गावात. ते मार्केट सगळा उठवला म्हणजे बापरे. मच्छी मार्केट जेव्हा तो डेपो बनवत होता ना, तेव्हा असे गाय पडले होते. असं वाटत होतं साला मच्छी मार्केटच बनवून ठेवला आहे. एक स्टॉप इथे फायनल. A few moments later. बापरे, हा डायव्हर्जन टाकलाय का बंकस केली आहे. म्हणजे ब्रिज नक्की कसा कुठून काय जातोय काय कळतच नाही. बाबू उशाय, आगे धुका है. अरे खरंच धुका आहे रे भाई साहब. बाप रे, डेंजर. असं पाहिजे इथे पाहिजे ना खाली जरा. आय गेस असेल, पण आपण त्यातनं जातोय पण आपल्याला वाटणार नाही. ते असं जवळ पाहिजे, जवळ. इथे दरीमध्ये बाप रे बाप, फुल फॉग आहे. हे बघा हे बघा. कोकण अरे धुक्यातच आहे आपण. बघ ले भात, फुल धुक्यात. जर तो व्हिडिओ बनताय बघ. हे काय आहे? हे काय आहे? मला समोरचा रस्ता बी धड दिसत नाही. तिकडनं गाडी येते, तुम्हाला दिसते. लाईट पडल्यावर दिसत असेल, पण मी धुक्यात आहे. आता मागच्याला मी दिसत नसेल. हाय हाय, जन्नती जन्नत आहे. भाई. हा कोळंबे आहे. संगमेश्वर कोळंबे भाई सहा. वा. असं वाटतंय इंजिनला हात टेकून बसतो. थोडा गरम होतो, पण इंजिन पण गार. व्ह्यू सिनिक आहे नो डाऊट, पण तेवढंच गार पण लागतंय. अरे काटा आला अंगावर. Much later. मीच कन्फ्यूज झालो 2 मिनटासाठी. देवरुखला खाली जायचा रोड, तो हा बाव नदीचा ब्रिजवर चालू झालाय. ब्रिज हा बाव नदीचा आईच्या गावात रे. 2 मिनटं कन्फ्यूज झालो मी. पण क्वालिटी टुकार आहे. अर्धवट कामं आहेत. बनवायचं म्हणून बनवून दिल्यासारखं वाटतंय. हे काय मेहरबानी नहीं.
तुम्हारा प्यार मांगा है ही मेहरबानी झाली. प्यार नाही. देवरूपचा रोड आपला तिकडे गेला खाल्ला. काय प्रकार काय म्हणजे धुकं एवढं. हा लास्ट टोल आपल्या रत्नागिरीत घुसण्यासाठी. Many, many unbearable moments later. हाय हाय ऊन आला बाबा ऊन आला. बरं वाटलं. पाठ शिकव जरा. संगमेश्वरच्या अगं चिपळूण सोडल्यानंतर जे गाग लागायला लागलं ना बापरे डेंजर. आता ऊन आलाय तर पटापट पडूया आणि सिटीमध्ये जाऊन बसूया. नंतर फ्रेश होऊन भेटू थोड्या वेळ. सिटीमध्ये गेल्यावर तुम्हाला अपडेट देतो. रत्नागिरी में आपका स्वागत है जी. आपण आलो साळवी स्टॉपला. ऑप्शन इकडनं पण आहे जायला बट मला जरा सिटीत बघायची. आपण पोचलो आहोत मारुती मंदिरला पोचलो आहे आपण. ऐक आपला इथपर्यंतचा प्रवास तरी संपला आहे. अभी पहुंच ही गए. यहाँ से अभी उधर वो साइड कल्टी मारने का है मेरे को. ढोकला वाला उघडा है क्या? Much later. गुड इव्हनिंग गाईस. हे भेंडी चाले हे तर थांबलेलेच आहेत टपलेलेच आहेत मागायला. तर मी निघालो सिटीतनं गावात जायला. आता विषय असा आहे की साला पंचमी आज आहे आणि होळी इथे संध्याकाळची साजरी केली जाते गावात म्हणजे दुपारनंतर इव्हेंच्युअली. आता गावातनं गेलो जर भाट्यातनं आत घुसलो तर साला प्रत्येक गावातनं जाताना हे अडवतील आणि रंगवतील. तर मला सड्यावरनं जावं लागेल. देव करू आणि सड्यावरनं कोण नसू देत. अगं बाय बाप रे. हा आपला भाट्या बीच. इथून ॲक्च्युली लेफ्ट होणे जायला आहे बट मला थोडा डाऊटच आहे. कोळंबी फाटा आलो आपण. फक्त देवा मेहरबानी कर कोण नको असू देत. तुकडून घरी जाऊ देत मला पहिले न रंगता. तुम्हाला मायलेजची स्टोरी तुम्हाला मी सांगेन जाताना. बडबड करूया आपण. मायलेज किती दिलं आहे क्विकॅने म्हणजे मी पण लिटरली शॉक आहे. कोळंबे हे आमचं मंदिर. मी किती वेळा दाखवलेलं आहे ऑलरेडी. ओके बस चलो आता तुम्हाला मी डायरेक्ट पालखी सोहळा दाखवतो. काय आहे ह्यावेळेस खास आहे काय नाही ते तर बघायला भेटणार नाही कारण का आपला जो उत्सव आहे तो उद्या आहे. बट मी थांबणार नाही आहे. आपल्याकडे सुट्टी नाही आहे तेवढी. हा क्विक टूर चालू होता आपला. उद्या सकाळी आपण लवकर निघणार आहोत. बघूया उद्याचा प्रवास कसा होतो. उन्हात करावा लागणार आहे थोडाफार. इथे बरेचसे फोटो काढलेले आहेत आपण पहिले जेव्हा आय गेस सेकंड टाईम गावी आलेलो तेव्हा काढलेले आहेत. आता चान्स कसा सोडू मी. ये मस्त एन्जॉय करा तुम्ही आता पालखी सोहळा.
पालखी दर्शन झालेलं आहे. आता सिटीमध्ये जायचं आहे. तेव्हा नीट होते सगळा प्रवास बिवास. आता रेकॉर्डिंग एवढे झालेत ना की बाबा बघायला नको. शॉकिंग गोष्ट म्हणजे आज मायलेज इतका डेंजर म्हणजे काय अपेक्षितच नव्हतं मला भाई साहेब. म्हणजे एवढी गाडीची बँड वाजल्यानंतर सुद्धा ती फुल टाकी करून मी निघालो होतो डोंबिवलीवरनं रत्नागिरीपर्यंत पोहोचेपर्यंत फक्त अर्धी टाकी वापरली गेली. ओन्ली अर्धी टाकी. त्याच्यानंतर मी शिरगाव स्टेशनला गेलो रिटर्न. पप्पांना तिकडनं पिक केला. शिरगावात गेलो. शिरगावातनं परत रिटर्न रत्नागिरीला आलो. रत्नागिरीतनं इथे आलो कोंब्यात. एवढं सगळं ट्रॅव्हल करून वेगळून पण 3 बार्स उरले होते. 3 बार्स. आणि मायलेज किती म्हणजे किलोमीटर्स कवर्ड किती होते. आता मी पेट्रोल भरला आहे कारण का उद्या सकाळी निघायचं तर त्या गडबडीत पडत बसणार नाही मी. आणि त्याच्यामध्ये किती किलोमीटर्स कवर झालेले बघितले मी. 380 किलोमीटर्स कवर करून 3 बार्स उरले होते. 12 लिटरची टाकी आहे. हा मायलेज कुठनं आला म्हणजे एवढा डिस्टन्स कसा काय एवढा कमी याच्यात कवर झाला आय डोंट नो भाई साहेब. त्यातल्या त्यात मी एक डाऊट मला याच्यावर आहे की मी इरिडियम स्पार्क प्लग NGKचा इरिडियम स्पार्क प्लग टाकलेला आहे. सो मे बी त्याची करामत असूही शकते. हो असूही शकते. आज दुसऱ्यांदा आज मी साप बघितलाय. मगाशी आम्ही इथेच गावात फिरत होतो तर तेव्हा एक मांजर छोट्याशा सापाच्या पिल्लूबरोबर खेळत होतं. ते एक बघितलं. आता तर मोठा बघितला आहे इथच्या गावात. बापरे मला वाटलं काठी आहे. नंतर पुढे जाऊन लाईट पडली तेव्हा कळालं वळवळत होतं ते. तर विषय मुद्दा वेगळाच चालू होता माझा आणि टॉपिक भलतीकडे सापावर गेला. तर त्या इरिडियम स्पार्क प्लगने पण मे बी एवढा मायलेज पण एवढा कसा काय भेटू शकतो भाई साहेब. 380 किलोमीटरमध्ये टाकी खाली झाली नाही आहे चक्क. गावाला येईपर्यंत मॅक्सिमम 2 कांडे होतात. मॅक्सिमम 2. आता एक काम करूया डायरेक्ट आता मी उद्या सकाळला तुम्हाला भेटतो कारण का आता हे अंधार माया जी आहे हे म्हणजे रस्ते माहिती आहेत मला. नायातला भाग नाही बट रात्रीचा मी पहिल्यांदाच या रस्त्याने आलो आहे. मी युजली सड्यावरच्या रोडने जातो. भेटतो तुम्हाला पुढच्या 1 सेकंडमध्ये. डायरेक्ट नाईट टू डे ट्रान्झिशन. 3, 2, 1. आता वाजलेत 5:15. 5 वाजता निघालो होतो. आता निवळी लागेल आणि इथे खेडशी सोडल्या इतका धुका आहे की बघायला नको. आता मला स्लो चालवावी लागते आणि मी नेमके फिल्टर आणले नाही येलो फिल्टर्स. अरे भाई साहेब लय धुका आहे. माझ्या डोळ्यावर पाणी साचलं आहे आणि हेल्मेटच्या काचेवर सुद्धा साचलं आहे. कॅमेऱ्यावर पण साचलं असेल. एवढं पाणी आहे हे. म्हणजे बघूया आता. आयला हातखांबा आला पण. बापरे कन्फ्युजन है. सॉल्युशन कुछ पता नाही. आता ती बस बघा कशी गायब होईल. मी याला जर फॉलो केला नाही ना तर हा गायब होईल कुठे करणार पण नाही. हे आता इकडनं असं तुम्हाला दाखवलं असते बघा. पाणी फुल पाणी. मी माईक काढलेला आहे कारण का मोठा इश्यू असा आहे की जर माईकचा पोर्ट ओपन ठेवला ना तर या फॉगमध्ये असे वांदे होतील ना. ते पाणी आत गेलं तर परत मग बोंबलत बसा. आणि आता इश्यू असा आहे की हा फॉग एवढा डेन्स आहे की मला तरी वाटतं मी 1 तास तरी संगमेश्वर गाठायला मला कमसे कम 2 तास तरी जातील या अशा फॉगमध्ये जर जायचं असेल तर. आता निवळी घाट जस्ट मी सुरुवात केलेली आहे. हातखांबावरनं लेफ्ट मागलेला आहे. बट मग आता विषय असा आहे झाला की मी चुकी केली. माझी पॅन्ट पण ओली होणार काय बहुतेक. तुम्हाला गाड्या दिसणार ना तेवढा फॉग आहे. एकदा एक गाडी पास झाली ना की ती गाडी गायब होईल. पण हे बघा आता समोरनं गाड्या येत आहेत. सगळ्यांच्या व्हाईट लाईट आहेत आणि माझ्या पण व्हाईट लाईट आहेत. सगळ्यांचे वांदे होतात. मी एक आणि ही बस आहे. भेटतो तुम्हाला थोड्या वेळाने संगमेश्वरच्या आसपास. जेव्हा हा फॉग थोडा क्लिअर अप होईल ना तेव्हा भेटतो. हे दिसतंय हे फॉग लॅम्प तुम्हाला दिसतंय. हा जो पार्टिकल उडतो ना हा फॉग आहे. ड्यू आहे. ही माती नाही. हा ड्यू आहे. आणि हा ड्यू बघा. हा ड्यू हा तोंडावरचा ड्यू पण बघा. यू वॉन्ट थ्रिल कम टू कोकण ब्रो. इट्स ऑलमोस्ट किती वाजलेत. इट्स ऑलमोस्ट 6 in the AM. क्या बोला तूने? इट्स ऑलमोस्ट 6 in the morning आणि ही हालत आहे समोर. हा फॉग आहे. मी अगदी रत्नागिरीपासनं ते अजून संगमेश्वर पण पोचलेलं नाही आणि मला 1 तास झालेला आहे राईड स्टार्ट करून. असे वांदे आहेत. आता ही बस बघा गायब होईल.
गायब, खतम. A few moments later. काहीतरी गडबड केली आय गेस, वाढवतात हे लोक घाट. बट शेवटी तो किती काय केलं तरी पण तो डेंजर तर राहणारच आहे. ते भिंत कशी काय घातली मला कळत नाही आहे. दरीच आहे ना डायरेक्ट. इकडनं जाते आपली कोकण रेल्वे. इकडनं बहुतेक आई ग, म्हणजे बहुतेक कोणतरी आरपार गेला आहे इकडनं. लास्ट टाईम आलेलं तेव्हा ना इथे ठोकला होता. आणि सरप्रायझिंगली 7 पण वाजले नव्हते. आणि सगळीकडे जिथे जिथे चेक पॉईंट्स असतात ना आपले स्पीड गनवाले, जे मी लास्ट टाइम बोललो होतो, तिथे तिथे प्रत्येक ठिकाणी आज पोलीस आहेत. 1 नाही 2 नाही, मस्तपैकी 4-5 जण आहेत उभे. स्पीड गनवाले गाडी आता तर मागे तर दिसली नाही मला, बट हवालदार हातात मशीन घेऊन उभे होते. एवढा सकाळ सकाळी ड्युटी दक्ष कसे काय झाले काय कळत नाही. सॉरी माय बॅड. मार्च महिना चालू आहे. सॉरी, मी विसरलो होतो, माझी चूक झाली. मार्च महिना चालला आहे म्हणून ते एवढे सकाळ 7 वाजताच, 7च्या अगोदरच हजर आहे. उतरलो घाट, भोसले घाट उतरलेलो आहे. खेड्यात पोचलेलो आहे आपण ऑलमोस्ट. आता जिथे जिथे पॅचेस असतील दाखवायचे तुम्हाला ते दाखवतो. खेड्यात वगैरे तर काय एवढा काय बदल नाही, कारण का ते ऑलरेडी पूर्ण झालेला आहे. बाकी मेजर बदल सगळे रायगड पट्ट्यामध्ये आहेत. मेजर आतमध्ये ह्या कारणासाठी घेतोय, ब्रिजवरनं जाऊ शकतो. आता आपण पोचलो आहे लोणेरे फाट्या. 3.5 तास झाले गाडी खेचून आणि आपण लवकर पोचलो असं मला वाटतं आहे. लोणेरेला आलो आहे म्हटलं अगोदर. म्हटलं आता जरा वडापाव इथला जो फेमस आहे तो खाऊया. रीलमध्ये जरा भरपूर बघितलं आहे तो वडापाववाला. आता कुठं आहे तो बघूया. आता लोकेशन माझा लक्षात नाही, ह्या साईडला की त्या साईडला आहे. वडापाववाला तिकडे आहे का नाही, उघडलाच नाही. अच्छा, गावात जरा जास्तच लवकर आलो आहे गेस. चलो कोई नाही, आगे देख लेंगे. मला नाव लक्षात नाही आहे त्याचं. बाकी आंडूपांडू गोष्टी खाण्यात मजा नाही. एक काम करू, चल मानगावात थांबू. असं बोलत बहुतेक मी डायरेक्ट पनवेलच थांबेल. ही माझी घाणेरडी सवय आहे. Much later. मी बोललो होतो ना माझी घाणेरडी सवय. मी बोललो होतो ना मी महाडला थांबीन, लोणेरेला थांबीन, मानगावला थांबीन, इंदापूरला थांबीन बोललो. पण आता आलाय कोलाड. कोलाडचा ब्रिज पण आता काम चालू आहे. हा बघा, कोलाडचा हा ब्रिज आहे तो. ह्याचं पण बऱ्यापैकी काम चालू आहे, फास्ट स्पेसमध्ये आहे. लेडीज अँड जेंटलमेन, वी आर ॲट पालीफाटा. आणि मी आता इथे कन्फर्म ब्रेक घेतो आहे, कारण का गाडीला पण थोडा आराम तर पाहिजे बच्चा. आणि माझ्या फुल्यांना पण आराम पाहिजे ना थोडा. कुठे थांबूया? चल ह्याच्याकडेच थांबूया, म्हणजे कसं समोर गाडी समोर पण राहील. आणि खाता पण येईल. ओके, सो नाश्ता पाणी झालेला आहे, ब्रेक पण घेतलेला आहे अर्धा तास. आता 10 वाजलेले आहेत. मी मस्त 2 वडापाव खाल्ले, एक रिओ पियालो, थोडी एनर्जी यायला. चैनचा आहे की थोडा आवाज येतो आहे, चैन सुकलेली आहे. कोई नाही, अभी 10 किलोमीटर बचे किधर आहे. आता विषय असा आहे की आता 6 मिनटाचा फक्त रेकॉर्डिंग स्पेस आहे उरलेली. तर आता पुढे मी काय जास्त दाखवू शकणार नाही. आणि दुसरा विषय म्हणजे असा आहे की आता ते आहेत वेगळं. आता बॅटरी पण उगाच गरम होईल, तापेल कॅमेरा. आता थोडाफार जरा इश्यू होऊ शकतो, म्हणून मी आता ब्लॉग इथेच एंड करायचा विचार करतो आहे. आता इथेच ब्लॉग खतम करून पुढे जाऊन मस्तपैकी पटापट डिस्टन्स कवर करून घेऊया. आणि बाकी तुम्हाला ब्लॉग कसा वाटला, आवडला की नाही आवडला, आपली नाईट राईड प्लस पालखी सोहळा प्लस आणि हा डेचा विषय कसा वाटला ओव्हरऑल एकंदरीत मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कमेंट करून सांगा.
आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा या चॅनलला आणि बेल आयकन पण दाबा. आणि हा व्हिडिओ जो आहे ना तिथे हाईपचं बटन येतो, तर हाईपचं बटन येईल 3 वेळा काहीतरी काय हाईप करायला चान्सेस असतात, तर तुम्ही हाईप करा 3 टाईम आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ रँक होऊ देत तुमच्याकडनं. हे सगळं तुम्हाला करायचं आहे, सपोर्ट करायचा आहे. आणि आता मी फुल ऑन ट्राय करणार आहे की या चॅनलवर रेग्युलर व्हिडिओज येत राहावेत, याचा फुल ऑन प्रयत्न करेन. शॉर्ट्स बिट्स जे काय असेल ज्या कुठल्या तरी वेने हा चॅनल ॲक्टिव्ह प्रॉपरली ठेवेन, फुल ऑन ट्राय करेन मी. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही सांगालच ऑफकोर्स. आणि बाकी मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, पीस आउट.